कसं काय मंडळी? ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या गुरुवार 3 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया. अर्जुन सायलीला नाश्ता बनवण्यासाठी मदत करत असतो. सायली त्याला म्हणते, आपण उगाचच प्रियाला सगळी कामं करायला लावली ना, आपल्यालाच ऐकून घ्यावं लागलं. अर्जुन म्हणतो, तुम्ही प्रियाबद्दल मला अजून काही माहिती सांगा ना, की जेव्हा तुम्ही एकत्र आश्रमात राहायच्या तिचा स्वभाव कसा होता, ती कशी वागायची. सायली अर्जुनला सांगू लागते, प्रियाबद्दल काहीही आठवलं ना तर चांगल्या गोष्टी आठवतच नाही, फक्त तिचा हेकटपणा, तिचा स्वार्थीपणाच आठवतो. तिचं संपूर्ण लक्ष फक्त नट्टापट्टा करण्यात राहायचं, छान दिसून एखाद्या श्रीमंत मुलाला गंडवायचं आणि मग आयुष्यामध्ये लोळत पडायचं, असंच तिने ठरवलेलं होतं. त्यामुळेच आधी तुमच्या मागे आणि आता अश्विन भाऊजींशी लग्न करून ती आयुष्यारामात राहण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अजून काही सांगा ना, नाहीतर आपण मधुभाऊंना विचारूया, त्यांना जास्त माहिती असेल. सायली म्हणते, हो, पोहे होत आले आहेत, पोहे घेऊया आणि मग मधुभाऊंना जाऊन सगळं विचारूया. अर्जुन यासाठी हो म्हणतो. इकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये आपल्याला ॲडव्होकेट दामिनी देशमुख दिसते. तेथे एक तिचा क्लायंट आलेला असतो. हा क्लायंट म्हणतो, मॅडम, मी या केसमधून सुटायला वाटेल तितके पैसे द्यायला तयार आहे, पण तुमची फी थोडी जास्तच आहे, मला काही डिस्काउंट मिळेल का? तशी माझी केस तर सोपीच आहे ना. ॲडव्होकेट दामिनी देशमुख ही खूप जबरदस्त असते. ती म्हणते, तुम्ही जर या केसमधून सही सलामत सुटणार असाल आणि ही केस सोपी असती ना, तर तुम्ही या देशातील टॉप 5 वकिलांपैकी एक असलेल्या माझ्यासमोर बसले नसतात. तुम्हाला माहितीये की तुम्हाला या केसमधून फक्त मी सोडू शकते. तुम्ही 25 कोटींचा घोटाळा केलाय. सगळे पुरावे तुमच्या विरुद्ध कोर्टात आलेले आहेत. पुढच्या हिअरिंगमध्ये तुम्हाला शिक्षा होईल, ती सुद्धा 10 वर्षांची. आणि या केसमधून फक्त मीच तुम्हाला वाचू शकते. तुम्ही फक्त माझी फी द्या, मग जे काही करायचं ते मी करेल. तुम्हाला शिक्षा होणार नाही, ही माझी गॅरंटी. मग तुम्ही घोटाळा करा, खून करा, काही करा, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. फक्त मला माझी फी मिळायला पाहिजे. असं म्हणून ती कागदावर चक्क 15 हा आकडा लिहिते आणि या माणसाला देते. हा आकडा पाहून त्याला जबर धक्काच बसतो. 15 करोड रुपये फी दामिनीने मागितलेली असते. हा माणूस म्हणतो, ठीक आहे मॅडम, मला जेलमध्ये नाही जायचंय, मी तुमची फी भरायला तयार आहे, पण मी या केसमधून सही सुलामत सुटलो पाहिजे. दामिनी म्हणते, आता तुम्ही काळजी करू नका, ज्या वेळेस माझ्या अकाउंटवर हे पैसे दिसतील तेव्हा तुमच्या नावासमोरची केस तुम्हाला दिसणार नाही. असा कॉन्फिडन्स दामिनी देशमुखला असतो. मधुभाऊंसाठी सायली आणि अर्जुन पोहे घेऊन येतात आणि त्यांना प्रियाबद्दल माहिती विचारू लागतात. मधुभाऊ तिचा सगळा कच्चा चिठ्ठा उघडतात की प्रिया ही फक्त स्वार्थी आणि स्वतःचा फायदा पाहणारी आहे. तिचे असे अनेक किस्से आहेत. जेव्हा मी एकदा तिला दळण आणण्यासाठी पाठवलं तेव्हा तिने गहू विकले आणि त्याचे पैसे स्वतःकडेच ठेवले आणि मला आश्रमात येऊन सांगितलं की ते गहू रस्त्यात सांडले. नंतर मला ती गोष्ट कळली. 2दा-3दा तिला वाहन सामान आणायला पाठवलं तर तिने कमी दर्जाचं वाहन सामान आणलं आणि वरील पैसे स्वतःकडेच ठेवले. आश्रमात जास्त माणसं आलेली तिला आवडायची नाहीत. एकदा मी बाहेर गेलेलो असताना एक वृद्ध जोडपं आश्रमात आश्रय मागण्यासाठी आलं, तर तिने त्यांना तिथून हकलून लावलं. परंतु विलासला मात्र ती स्वतःच घेऊन आली होती आणि त्याच्याशी खूप चांगलं सुद्धा वागायची. हे ऐकून अर्जुनला जबर धक्काच बसतो. अर्जुन खूप चिडतो आणि सायलीला विचारतो, हे काय बोलताय तुम्ही? तन्वी ही स्वतः विलासला घेऊन आश्रमात आली होती का? मधुभाऊ म्हणतात, हो, तिनेच आणलं होतं आणि ते असा एकुलता एक माणूस होता जिने प्रियाने स्वतः आणलं होतं. अर्जुनला जबर धक्काच बसतो. इकडे दामिनी तिच्या केबिनमध्ये बसलेली असते. तेवढ्यात महिपत आणि नागराज तिच्या केबिनमध्ये घुसतात. महिपत म्हणतो, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ, मला तुमची भेट झाली. माझे डोळे निरंजनासारखे झाले होते तुम्हाला पाहण्यासाठी. दामिनीला जबर धक्काच बसतो. ती विचारते, कोण आहात तुम्ही आणि माझ्या केबिनमध्ये कसं काय आलात? तेव्हा महिपत म्हणतो, महिपत शिखरे, आपण टॉपचे बिल्डर आहोत, तुम्ही टॉपचे वकील. आणि जेव्हा 2 टॉपची माणसं भेटतात ना तेव्हा टॉपच्या गोष्टी होतात सगळ्या. तेव्हा दामिनी देशमुख खूप चिडते आणि म्हणते, सगळं बोलून झालंय ना, आता माझं ऐकायचं. तुमच्या वागण्या बोलण्यावरून तुम्ही अडाणी वाटतात. तुम्हाला कोणताही सुसंस्कृतपणा नाही, त्यामुळे तुमच्याच भाषेत बोलते. पहिली गोष्ट, लायकीत राहायचं. पहिल्यांदाच कुणीतरी महिपतची लायकी काढलेली असते, त्यामुळे महिपतला जबर धक्काच बसतो. नागराज सुद्धा घाबरतो. तेव्हा ती म्हणते, लायकीत राहायचं आणि माझ्याशी या टोनमध्ये बोलायचं नाही. माझी परवानगी घेतल्याशिवाय माझ्या इथे यायचं नाही. देवाला सुद्धा माझी परवानगी घ्यावी लागते.
तेव्हा महिपत म्हणतो, देवाला आणि यमाला कोणाचीही परवानगी घ्यावाच लागत नाही, हे लक्षात ठेवा. इकडे अर्जुन हा सायलीवर खूप चिडतो आणि म्हणतो, एवढी महत्त्वाची डिटेल तुम्ही माझ्यापासून का लपवली? मला का नाही सांगितलं की तन्वीज विलासला घेऊन आश्रमात आली होती? तुम्हाला हे कळत कसं नाहीये? हा सगळा महिपत साक्षीचा प्लॅन होता, विलासला तुमच्या आश्रमात पाठवण्याचा. तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. सायलीला वाईट वाटतं. तर इकडे दामिनी देशमुख ही महिपतला म्हणते की आत्ताच्या आत्ता येथून बाहेर निघायचं. मी तुमची केस घेणार नाही, काही ऐकून घेणार नाही. लायकीत राहायचं आणि येथून निघायचं, असं म्हणून ती जोरात गेट आऊट म्हणते. महिपतला काय बोलावं ते समजतच नाही. नागराज हा महिपतला घेऊन तिच्या केबिन बाहेर निघून जातो. तर इकडे अर्जुन हा सायली आणि मधुभाऊवर चिडलेला असतो. तेव्हा सायली त्याच्यासमोर कान पकडते आणि त्याची माफी मागते. अर्जुन म्हणतो, मलाच माफ करा, मी तुमच्यावर जोरात ओरडलो, परंतु ही डिटेल आपल्या केससाठी खूप महत्त्वाची आहे. इकडे नागराज हा महिपतला विचारतो, तुला आजपर्यंत इतकं घाबरलेलं, इतकं अगतिक मी कधीच पाहिलं नव्हतं. तर महिपत म्हणतो, अहो नागराज शेठ, माझ्या हातात असताना तर मी तिच्या डोक्यात गोळ्या घातल्या असत्या. ती बाई माझ्या डोक्यात गेलीये, पण मला माझ्या मुलीसाठी हे सगळं सहन करावंच लागणार आहे. माझ्या लेकरासाठी मी काहीही सहन करायला तयार आहे. त्यामुळे नागराजही गप्प बसतो. संध्याकाळ होते. हा पिऊन दामिनीला येऊन सांगतो की सकाळी जे आले होते ना तुमच्या केबिनमध्ये, ते अजूनही बसलेले आहेत. दामिनीला आश्चर्य वाटतं आणि दामिनी तिला या दोघांना बोलवायला सांगते. पिऊन महिपत आणि नागराजला म्हणतो, मॅडमने तुम्हाला बोलवलंय. त्यामुळे हे दोघेही खूप खुश होतात. महिपत हा चक्क केबिनमध्ये आल्यानंतर दामिनीचे पायच पकडतो आणि म्हणतो, मॅडम मला माफ करा. मला माफ केल्याशिवाय, माझ्या मुलीची केस घेतल्याशिवाय मी आता जागेवरून उठणारच नाही. दामिनी म्हणते, तुमच्या मुलीची केस मी ऐकून घ्यावी असं वाटत असेल तर जागेवर बसा, नाहीतर येथून निघा. महिपत हा जागेवर जाऊन बसतो. ती विचारते, तुमची केस काय आहे? तेव्हा महिपत सांगू लागतो, माझ्या लेकराने खून केलाय असा तिचा आरोप झालाय. तिला तुम्हाला सोडवायचं आहे आणि त्या मधुकर पाटलाने सगळा घोळ घातलाय. ही सगळी फाईल दामिनी वाचते आणि म्हणते, कसा सुटणार तुमचा मधुकर पाटील? कारण त्याची केस ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार लढतोय ना. रविराज किल्लेदारचा शिष्य पहिल्यांदाच मला टक्कर देईल असं कोणीतरी माझ्यासमोर आलंय आणि ही संधी मी सोडणार नाही. मी तुमची केस घेतली. हे ऐकून महिपतला खूप आनंद होतो. नागराज सुद्धा खुश होतो. इकडे प्रिया ही कल्पना आणि पूर्णाजीच्या पुढे पुढे करत असते. सायलीने बनवलेले पोहे या दोघींनाही ती खाऊ घालते आणि स्वतःच्या नावावर खपवते. तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरात येतात. परंतु त्याच वेळेस चैतन्य अर्जुनला फोन करून सांगतो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख आता साक्षीची केस लढणार आहे. ती बाई पैशासाठी काहीही करू शकते, कशीही केस फिरू शकते. हे ऐकून अर्जुनला जबर धक्काच बसतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दामिनी देशमुख ही कोर्टात येणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कसं काय मंडळी?